गार्लिक राईस करण्यासाठी मिक्सरमध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत मोठ्या. इथे मी अर्धा चमचा जिरं घातला आहे. मी इथे 1 टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे, घाटी मसाला आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आहे. चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे फाईन वाटून घ्यायचं आहे पाणी न टाकता. गार्लिक राईस करण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालत आहे. तेल तापलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालत आहे. जिरं आणि मोहरी चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी उडदाची डाळ घालत आहे. हे तिन्ही जरा चांगलं भाजून घ्यायचं आहे. डाळ जरा भाजली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे लसणाचा, तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे. हा मसाला आहे तो पाणी न टाकताच वाटून घ्यायचा आहे. पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस स्लोच ठेवायचा आहे. 1 मिनिट परतून घ्यायचा आहे स्लो गॅसवर. थोडासा त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. मग त्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक कापून घातला आहे. हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि सॉफ्ट शिजवायचा आहे. एकदम मऊ शिजवून घ्यायचा आहे. कच्चा ठेवायचा नाही. त्याच्यामध्ये चवीला मीठ घालायचं आहे. मीठ आपण मसाला वाटताना सुद्धा घातलेला आहे, त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे. कांदा परतल्यावर त्यावर झाकण ठेवून हे मंद आचेवर कांदा शिजून द्यायचा आहे. 2-4 मिनिटांनी बघू शकता तुम्ही कांदा चांगला शिजला आहे. जर कच्चा वाटला तर परत झाकण लावून मऊ शिजवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी 3 कप शिजवलेला भात घालत आहे. हा मी रात्री शिजवून ठेवला होता, त्यामुळे मी हा सकाळी टिफिनला करून देत आहे. तुम्ही ताज्या भाताचा पण करू शकता. ताज्या भाताचा राईस हा चिकट होऊ शकतो, म्हणून मी हा रात्री भात शिजवून थंड करून फ्रीजमध्ये ठेवला होता आणि सकाळी मग तो भात मी मोकळा करून घेतला आणि मग आता मी परतत आहे. भात घातल्यानंतर तो चांगला परतून घ्यायचा आहे. 6 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर तो चांगला परतून घ्यायचा आहे. तो मसाला आणि भात जो आहे तो सगळा एकजीव झाला पाहिजे. जर भाताच्या गुठळ्या असतील तर त्या गुठळ्या सुद्धा फोडून घ्यायच्या आहेत. बघा राईस चांगला मसाल्यामध्ये मिक्स झाला आहे. आता गॅस लो करून त्याच्यावर परत झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं वाफेवरच तो चांगला त्याचा फ्लेवर मिक्स होण्यासाठी झाकून ठेवायचा आहे. 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि परत चांगलं मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीर थोडी जास्त घालायची म्हणजे चवीला छान होतं. इमर्जन्सीमध्ये जर तुमच्याकडे काही भाजी नसेल घरामध्ये, तर आयत्या वेळी काय करायचं असा विचार करत असाल, तर प्रत्येकाच्या घरी हा लाल मसाला आणि लसूण तर असतोच, जिरं असतं. तर तुम्ही असा हा मसाला तयार करून एक वेगळी डिश तयार करू शकता आणि मुलांना टिफिनला देऊ शकता आणि दुपारी जेवणासाठी सुद्धा खाऊ शकता. तुम्ही डिनरला सुद्धा हा खाऊ शकता. इमर्जन्सीमध्ये काही जर घरात नसेल किंवा काही जेवण करायचा कंटाळा आला, तर हे एक वेगळ्या प्रकारचा राईस तुम्ही घरात करून खाऊ शकता. आपला हा राईस तयार झाला आहे. आता हा सर्व्ह करत आहे.